हाय हॅलो सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती। चला सेकंड पार्ट बघा, खूप मजा येणार आहे सेकंड पार्टही बघायला, तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। काचेची बांगडी घेऊन यायची आहे, काचेची। एकच चेअर राहिलेली आहे। पूजा दीदी बांगडी दाखव, काय ठीक आहे, दाखव बांगडी, चला बांगडी दाखव। एक चेअर आहे, ये हातातूनच काढते आता, चालती चालती स्वतःची बांगडी काढताय ती म्हणते अगं तू मला देतो नंतर घे बांगडी। काय चाललं काय? चला दुसऱ्या राऊंडसाठी जेंट्सचा हात रुमाल। अगं दाजींकडे जा ना वय ना। किती छान धावपळ करता माहिती का तुम्ही? इतकं सुंदर दिसतंय इथून। चला आता रुमाल पुढच्या राऊंडसाठी यायचे। सोडून साधं माझ्याकडे लेडीजचं नाही, जेंट्सचं हवं आहे, जेंट्सचं हवं आहे। एका चेहऱ्यात काय झालंय, जमाना स्मार्ट झालाय ना, सगळं स्मार्ट वापरतात। थोडं म्हटलं साध्या घड्या आहे। हा शेवटचा राऊंड आहे ना, 2-3 होणार आहे। ओके काही खरं नाही बाबा, अशी तुम्ही काढली नसते ना। बाबा पण आणि आई यायचं आहे। आता आहे ना, जे विनर झाले त्याला गिफ्ट द्यायचे। सासूबाई आणि आई हा हा, 2-2 फोन आहे ना इधर, असं धर। बाया फोटो मला कुठं गेला? आणि एकांतामध्ये साक्षी आपल्या बाळाशी बोलत सोनी पुढे मी सीट बसतो मध्यभागी बस। त्या तिला गाण्यातून विचारताय की तू राधेची आई होणार आहेस की कृष्णाची आई?
झालेलं नाहीये. आपण अशा प्रकारे साक्षीचे डोहाळे पुरवून आहोत. मग आपण आता तिला चांदण्यांची सफर करून आणूया का? आणि म्हणूनच तिच्यासाठी आता चांदण्यात न्यागारीला हे गाणं म्हणणार आहोत. तर बघूया आपण आता पुढील कार्यक्रम. पिंक कलरचा बलून तुम्ही वरती करायचा आणि मुलाबद्दल काही
असेल कुठे कार्यक्रम असेल तर त्या लक्षात कोण ठेवतो? दोघे लक्षात ठेवतात. बनवून तुम्हाला दाखवायचं बघा, दोघांमध्ये कधीतरी भांडण होतात, वाद होतात. आता 1.5 वर्ष झाले त्यांना काही कुरकुर सारखं पटकन आधी सॉरी पण म्हणतो दोघांमध्ये. छान, सौरभ दादा लगेच माघार घेतात, चांगले म्हणजे भांडण लगेच मिटवतात. बाहेर फिरायला जायचं असेल कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर पटकन आधी तयार पण होतो. बरोबर आहे, महिलांना थोडासा वेळच लागतो, म्हणजे साक्षीलाही वेळ लागतो. आता थोडीशी जबाबदारी येणार आहे. आता त्यांना थोडंसं स्वतः मोठं होऊन आता काहीतरी जबाबदार नागरिक ते होणार आहे. म्हणजे आता आई बाबा ते होणार आहे, म्हणजे छोट्या बाळाची जबाबदारी ते घेणार आहे. काही हो, मुलगा असो मुलगी असो त्यांना चालणार आहे. कोणीही आलं तरी त्याचं स्वागतच ते करणार आहे. पण या सगळ्याची जबाबदारी जी आहे म्हणजे सांभाळण्याची जबाबदारी जास्त कोण घेणार आहे? म्हणजे बाळ सांभाळायला लागलं तर दोघेही शांत करणार. बरोबर, बाळाची डायपर कोण बदलणार? छान उत्तर देत दोघे. मला सुंदर अशी त्यांनी उत्तर दिली. 1.5 वर्षामध्ये छान त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे. म्हणजे त्यांनी उत्तर देताना पण बऱ्यापैकी सारखीच दिलेली आहे. सगळ्यांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळा वाजवली. गेम ऍक्टिव्हिटी जी आहे ती खास करून यांना कृती करायची आहे. जेंट्सला दरवेळेस महिला सगळे कामं घरामध्ये करतात, स्वतःला सांभाळतात, बाळालाही सांभाळतात, घराची जबाबदारी नीट छानपणे पेलतात. परंतु आता हे किती फास्ट वर्क करणार आहे ते आपल्याला एकदा चेक करायचं. बघा, आता प्रत्येक वेळी जेव्हा कुठे बाहेर जायचं तर लेडीजला थोडंसं आवडायला तयार व्हायला वेळ लागतो. तर यांच्या कुरकुरी लगेच चालू होतं की किती वेळ झालाय, किती वेळ लागताय. पण असं करत असताना आज मात्र थोडंसं तरी पण वेळच झाला, कारण त्याला पण सुरू व्हायला वेळ झाला. साक्षी बरोबर ना? आता त्यांचं किती फोटो सेशन चालू होतं आणि तरी महिला लवकर आल्याच नाही. आणि महिला लवकर आल्या नाही म्हणून साक्षीला पण वाट बघत बसायला. मग असं करता करता तरी सुद्धा ती इथे आल्यानंतर म्हणजे तुमचा मेकअप काही चांगला झालेला नाही. मग आता इथे आल्यानंतर या सगळ्यांना आम्ही मेकअप करायला सांगणार. पण आता मेकअप म्हणजे फुल मेकअप करायचं नाहीये, छोटासा मेकअप थोडीशी हेअरस्टाईल करून बघू आपण यांना जमते का. आता हेअरस्टाईल म्हणजे काय तर यांच्याकडे थोड्याशा स्ट्रॉ देणार आहे आम्ही आणि 1 मिनिटाची वेळ लावणार आणि त्या स्ट्रॉ त्यांनी त्यांच्या डोक्यात घालायचे आहे आणि छान हेअरस्टाईल करायची. आणि त्या स्ट्रॉ घालताना सरळ उभ्या असल्या पाहिजे, आडव्या झालेल्या स्ट्रॉ चालणार नाही. ज्यांच्या उभ्या राहतील ते आणि जास्तीत जास्त स्ट्रॉ लावतील ते आजच्या या गेमचे विनर होणार. गेम तुम्हाला समजला? हां, फक्त उभ्या स्ट्रॉ लावत जायचे आणि छान आपली हेअरस्टाईल आपोआपच तयार होईल. आता बघा, 1 मिनिटाची आम्ही वेळ लावू आणि जेव्हा म्युझिक चालू होईल ते म्युझिक चालू झाल्यानंतर यांनी तुमचा गेम स्टार्ट करायचा. आलं लक्षात? म्युझिक एकदम नाही, एकच घालायचं आहे, दोन्ही चालणार नाही.
रोज करीत जा. रोज तुम्हाला हेअरस्टाईल करून द्यायला लागेल. तेवढा वेळ पण काढावा लागेल. कशी दिसते? नाही नाही, एकदम स्ट्रॉचा दुकान. वाचवलं लागलं. छान. आखी पोरं घाबरते. आणि बघा, परत यांनी सगळ्यांनी बसून घ्यायचंय आणि प्रामाणिकपणे स्ट्रॉ काउंट करायचे आहे, कारण आम्ही परत एकदा काउंट करणार आहोत. 14, 26, 13, 35. तुम्ही प्रामाणिकपणे स्ट्रॉ काउंट करा. 35. ठीक आहे, आज 35 त्यांचे झाले आहेत. ते विनर जोडी फक्त इथे थांबतील. ठीक, तुम्ही मागायचं ना, आम्ही दिले असते बरं. विना जोडीने इथेच सांगायचंय. आनंद झालेला असतो. त्याचप्रमाणे होणारे आजी आजोबा यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो की आपल्याकडे आता एक नवीन पाहुणा येतो आहे आणि हाच आनंद व्यक्त करण्यासाठी या ज्या सख्या आहेत ना साक्षीच्या, त्या आपल्यासमोर एक गीत सादर करत आहेत. त्या गीताचे बोल मोरपीस खाली चढलाय का आपण बघणार आहोत. इथे 2 मोरपीस ठेवलेले आहेत. त्या दोन्ही मोरपीस पैकी एक मोरपीस चॉईस करायचा आहे. दोघांनी मिळून चॉईस करायचा आहे आणि मग ओपन करायचा आहे. चला, वहिनीने भाऊने तर मुलगी निवडली. आता बघू मुलगा होतो का मुलगी. तर बऱ्याच त्यांची तर कमेंट आहे वहिनींना मुलगा होणार.
जे पण होईल ते छान हो. चला तर आता इकडे आहे ना वहिनींची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि हे घरी ओटी भरण्याचं रुमाल तयार केले होता, किती छान दिसतोय ना. तर आता सगळ्यात पहिले मम्मी ओटी भरते आणि बऱ्याच ताईंनी विचारलं मम्मीची साडी, तर सगळ्या ताईंना आवडली, तर सगळ्यांचे थँक्यू सो मच. आणि इकडे आहे ना आता सगळ्या बायका ज्या आलेले होते, सगळे पाहुणे आलेले होते ना कार्यक्रमाला, सगळ्या बायकांनी बहिणींची ओटी भरली. मग सगळ्यांचे फोटो वगैरे काढले त्यानंतर आणि त्यानंतर केक कटिंग केल्या. तर खूप छान मस्त असा ढोळे जेवणाचा कार्यक्रम झाला. आणि कालच्याही व्हिडिओला बऱ्याच ताईंनी म्हणजे सगळ्या ताईंनी इतके छान छान कमेंट केले आहे ना, सगळ्या ताईंचे मनापासून धन्यवाद आणि तुमचं प्रेम असंच असू द्या. तर सगळ्याच ताईंना आपला कार्यक्रम खूप आवडला आणि डेकोरेशन वगैरे बहिणींचा लूक तर मस्त होता ना. तर बऱ्याच त्यांच्या खूप छान छान मस्त कमेंट होत्या. चला इकडे ना मम्मी ओटी भरत होती आणि ना फोटो रीलवाले सांगत होते तसं ते करत होत्या. आणि त्यानंतर मग सगळे आलेल्या बायका भरत होत्या. तर चला कोण कोण आलं होतं कार्यक्रमाला, तर ही माझ्या काकी आहे, त्यांनी ही ओटी भरली. तर इकडे आत्यान त्या होत्या, तर सगळेच आलेले होते, ज्यांना सांगितलं ते सगळे पाहुणे आलेले होते. मग सगळेच साड्या नारळ गहू असे याच्याने ओटी भरतात. आणि इकडे औक्षणाचं ताटही औक्षण करतात पहिले, त्यानंतर ओटी भरण, असा हा ओटी भरण्याचा कार्यक्रम. आणि कार्यक्रम म्हटलं का इकडे तिकडे टायमिंग होतोच. आणि जेवणाला सुरुवात पण म्हणजे जेवणाची सुरुवात झालेली होती. तर ज्यांची ओटी भरण होत होतं ते नंतर तिकडे जेवायला जात होते. जेवणाचा मेन्यूही मस्त होता, तुम्हाला पुढे दाखवते सांगतेही. आणि म्हणजे आता जेंट्सचे तर जेवण वगैरे झाले होते, आता लेडीज ओटी भरल्या का तिकडे जेवायला जातील. आणि म्हणजे याआधी आमचे डान्सचे कार्यक्रम झालेले आहे, पण तो उद्या व्हिडिओ येणार आहे, तर नक्की बघा. खूप छान केलेले आहे, सगळ्या ताईंना खूप आवडणार आहे.
चला तर इकडे सासूबाईंनी पण साडी वगैरे दिली, ओटी भरली आणि त्यानंतर इकडे सगळे काही ह्या वहिनींच्या काकी त्याही ओटी वगैरे भरत होत्या. ही माझी मैत्रीण तिची ही वहिनींची ही काकू लागते, तिने ही ओटी भरली. बऱ्याच म्हणजे बरीच गर्दी होती. तर माझ्या आत्यांची मुलगी आहे ती ही ओटी भरत होती आणि आता वहिनी तर कंटाळल्या होत्या बसून, पण भरपूर बायका होत्या ना, कारण फॅमिलीच मोठी आहे आणि सगळेच म्हणजे आता हे सगळे काही घरातलेच पाहुणे होते. तरीही भरपूर मोठा कार्यक्रम झाला आणि छान झाला. तर हे बघा, तर आता सगळे काही ओटी भरत होत्या आणि सगळेच साडी वगैरे देत होत्या, काहींनी पैसे दिले. तर आता मावशीन त्यांना माहीत होतं की साड्यांचा आता आपलंच साड्यांचा बिझनेस आहे, त्यामुळे मावशी त्यांनी सगळ्यांनी ना काहींनी पैसे दिले वहिनींना ओटी भरण्यामध्ये. तर कालच्या परवाच्या व्हिडिओला म्हणजे एक मी बेलाच्या झाडाची मम्मीने माहिती सांगितली, तर बऱ्याच बेलाच्या झाडाविषयी माहिती विचारली आहे. तर त्यावर एक मी पुन्हा मम्मीला सांगेल की सेपरेट व्हिडिओ टाक, कारण खत वगैरे कोणतं टाकते काय, तर मलाही माहीत नाही. मम्मीला विचारून मी मम्मीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. आता आपले डोहे जेवणाचे जे व्हिडिओ झाल्यानंतर, तर आता उद्याचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर नक्की बघा. इकडे मावशीन त्यातच सुवर्ण मावशीन त्या ही ओटी भरण करताय. तर कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आवडतोय ना? मस्त झाला ना आपल्या वहिनींच्या डोहे जेवणाचा कार्यक्रम, तर खूप छान मस्त झाला.
चला व्हिडिओ थोडे इकडे तिकडे झाले कारण माझाही फोनमध्ये व्हिडिओ काढायला जागा नव्हतीच, नंतर स्विच ऑफच झाला होता. तर मी ना माझ्या दाजींच्या मैत्रिणीच्या फोनमध्ये व्हिडिओ काढले, त्यामुळे थोडे इकडे म्हणजे थोडेसे नॉर्मल इकडे तिकडे व्हिडिओ झाले आहे. सगळ्या ताई समजून घेतील. आणि आता मस्त छान छान व्हिडिओ येणार आहे. हे झाल्यानंतर आता लगेच आपल्याला महालक्ष्मीच्या गौरी गणपतीच्या तयारीला लागायचं आहे. आता मम्मीची ही खरेदी पुन्हा सुरू होणार, कारण आता हा कार्यक्रम झाला पण आपल्या महालक्ष्मी येत आहे, गणपती येत आहे, तर त्यांची आता खरेदी सुरू होणार. आणि कार्यक्रमाला म्हणजे आता खरेदीनंतर कार्यक्रमाची तयारी, भरपूर तयारी असते, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच त्या आपल्याला म्हणजे आपल्या काही बऱ्या पहिल्यापासून जोडल्या आपल्या फॅमिलीला, तर त्यांना माहिती आहे आपली तयारी कशी पहिल्यापासून म्हणजे 15-1 दिवस महिन्यापासून म्हटलं तरी चालेल सुरू असते. आणि इकडे ना रोशनीने व मामींने पण ओटी वगैरे भरली. तर चला, तर ऋतू ही आलेली होती, बऱ्याच काही विचारत होत्या. आता ऋतू ही ओटी भरण करेल आणि सगळेच पाहुणे आलेले होते, पण सगळेच व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही. गौरव मामा जेवण झालं? जेवा पोटभर जेवा. रोशनी भांडू नको, जेवण कर. ए रोशनी जेवण कर, जेवण. आता रक्षाबंधनला भेटेल ना ताब्यात, हा ना. असं आहे खरे गौरव मामा? नाही ना, आहे ग, खरंय हा ना. जेवायला बसल्या बाई. ओ पोटभर जेवा का ओ सासूबाई. आत्या कुठं गेली? भैया चला, केक आता आणलेला होता, केक बॉक्समधून बाहेर काढला. खूप छान मस्त केक होता. हे बघा, डिझाईन वगैरे मस्त वरती ना सजला होता, त्यावरती छोटंसं बाळ मस्त होता. आणि रसमलाईच सांगितलं होतं फ्लेवरमध्ये, तर खूप छान होता. त्यानंतर आता फोटो वगैरे काढले सगळ्या पाहुण्यांचे आणि त्यानंतर मग केक कटिंग केली. आणि इथून पुढचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला लवकरच येईल, तोही नक्की बघा. सगळ्यांचे फोटो वगैरे काढलेले होते.
त्यानंतर मग सौरभ भाऊ बहिणींचेही थोडे इथे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मग केक कटिंग केला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यापुढचं नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. आणि हा पार्टही खूप छान होता ना, मस्त एन्जॉय केला ना सगळ्या ताईंनी. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होती की त्या बायका म्हणजे जे महिला होत्या कार्यक्रम करणाऱ्या त्या तर आमच्या सिन्नरमधल्याच होत्या. तर त्या सिन्नरमधल्याच होत्या आणि त्यांनी भी खूप छान मस्त कार्यक्रम केला. इकडे ना रील शूट आणि फोटोशूट होतं. खूप छान छान फोटो वगैरे आलेले आहे, मस्त आले. चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंना आवडलाच असणार आहे. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय.